जनता नगरमध्ये घर पडल्याने 6 जणांचा मृत्यू, ज्याच्यामध्ये 5 लहान मुलांचा मृत्यू झालेला आहे. पण मला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची, हा पूर्ण जो आहे तो परिसर. तुम्ही ही जी आहे पूर्ण घरं बघा, ही जी पूर्ण जी आहे ती पूर्ण घरं बघा. मला सगळ्यात मोठा प्रश्न इकडे विचारायचा आहे, पहिला माळा, दुसरा माळा, त्याच्यावर छोटा माळा, दुसरा माळा, 2-2 माळे, हे 2-2 माळ्याची ही घरं. या घरांना बघा, तिकडे बघा कशा प्रकारे छोटं करून या लोकांनी जे आहे घरं बनवली आहे. या घराला खरंच इकडे प्रशासनाने परमिशन दिली आहे का, ह्यांच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट्स आहे का? कारण मुंबईसारख्या शहरामध्ये जर तुम्ही बघाल, मुंबईसारख्या शहरामध्ये अशा प्रकारचे घरं आहेत आणि जर ह्याच्यावर लक्ष नाही दिलं तर इकडे असेच कधी ना कधी जीव जातील. असेच जे आहे लहान लहान मुलांचा मृत्यू. हे बघा, हे घराची हे घर बघा, हे बघा, हे कशा प्रकारे छोट बांधलेलं आहे. हे पडणार नाही का? हे घर पडणार नाही का? इथे लहान लहान मुलं आहेत, हा मलबा पडणार नाही का? कशा प्रकारे बांधलेलं आहे. स्वतःचं आयुष्य लोक पण किती रिस्कमध्ये घेत आहेत मुंबईमध्ये राहण्यासाठी. 5,000-6,000 इथे रेंट देण्यासाठी. इकडची परिस्थिती बघा, हे ह्या घराची परिस्थिती बघा, हे कसं कन्स्ट्रक्शन. तर हे जे पूर्ण कन्स्ट्रक्शन इथे आहे मानखुर्दच्या, हा एकच पट्टा मी तुम्हाला दाखवला आहे. पूर्ण जे आहे पूर्ण गली आहे, सगळा हा जो एरिया आहे हा तसाच्या तसाच आहे. ह्याला कोण जिम्मेदार आहे? ह्याला हे जे घर बनवणारे आहेत ते जिम्मेदार आहेत? ह्याला परमिशन आहे की नाही, किंवा परमिशन देणारे जिम्मेदार आहेत? याला जिम्मेदार कोण आहे? कारण ह्याची जिम्मेदारी कोण घेणार? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की घरं लोक बनवत आहेत, कशाही प्रकारची इकडे घरं कुठेही बनत आहेत, पण असं काहीतरी घटना होते ज्याच्यामध्ये लोक मरत आहेत. इकडे पॉप्युलेशन जर तुम्ही बघाल तर इथे लाखोच्या संख्येने लोक राहतात. पूर्ण मुंबईमध्ये फायनान्शियल कॅपिटल आहे. इथे लोकांना राहायचं असतं, लोकांना इथे कामं करायची असतात, कामं करण्यासाठी लोक इथे येतात आणि म्हणून अशा घरा इकडे येऊन ते लोक राहतात. इथे सगळ्यात जास्त जे आहे लेबर आहेत. पण अशी घरं बांधण्याची परमिशन आहे का? यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहे का? जर हे घरं त्यांची परमिशन नसेल तर इथे काही कारवाई होते का? आणि हे आत्ताच नाही, हे काय 1 वर्ष 2 वर्षापासून, हे पूर्ण 60-60 वर्षाची ही पूर्ण इकडे अशी बांधलेली घरं आहेत का? फक्त वोट बँकसाठी इकडे घरं बांधली जाते, वोट घेतात आणि त्याच्यानंतर निघून जातात आणि इकडे कोण लक्ष देत नाही. आज त्या छोट्याशा त्या आईची परिस्थिती बघा, 2 वर्षाचं बाळ तिचं मेलं आहे. कोणाचं लक्ष आहे मुंबईवर? कोण लक्ष देत आहे? परमिशन या सगळ्या गोष्टी कोणी बघतंय का? तर आजही परिस्थिती मुंबईमध्ये हीच आहे. कोण आहे याचा जिम्मेदार? कोण ह्याच्या ते लहान 2 वर्षाचं बाळ ज्यांनी जग नाही बघितलं त्याच्या मृत्यूचा जिम्मेदार कोण आहे? हाच प्रश्न भटकता पत्रकार विचारायला आणि पूर्ण एरिया कशा प्रकारे आहे हा दाखवण्यासाठी तुमच्याकडे आलेला आहे.